प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे प्रभु बोल अब तो सुना रहा है दास तेरा. हे प्रभु बोल अब तो सुना रहा है दास तेरा. सुना रहा है दास तेरा. मैं किंचन तू है दाता. हे प्रभु बोल अब तो सुना रहा है दास तेरा. अशा प्रकारचं हिंदी गीत आपण कधीतरी ऐकलेलं असेल किंवा आपण हालेलुया हा जयघोष गात असताना कधीकधी गात असतो. बोल प्रभु तू बोल प्रभु. बोल प्रभु तू बोल प्रभु. ऐकतसे हा दास तुझा मी. ऐकतसे हा दास तुझा मी. बोल प्रभु तू बोल प्रभु. हे शब्द आहेत शमूएलाला एलीने सांगितलेले. आणि जेव्हा परमेश्वराने शमूएलाला बोलावलं त्यावेळेला शमूएलाने परमेश्वराला सांगितलं, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. शमूएलच्या पाचारणाची घटना आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. हन्नाने नवस केल्याप्रमाणे शमूएलाला एलीच्या हातामध्ये सोपवण्यात आलं. शिलो येथील मंदिरात राहून तो देवाची सेवा करू लागला. आणि अशा पार्श्वभूमीवरती परमेश्वर शमूएलाला बोलावतो. एकदा हाक मारली, दुसऱ्यांदा हाक मारली, तरीसुद्धा त्याला काही समजलं नाही. त्याला वाटलं की एली हा याजक आपल्याला बोलावत आहे. म्हणून तो एलीकडे जाऊन विचारतो, तुम्ही मला बोलावलं का? आणि एली सांगतो, मी नाही बोलावलं, जाऊन झोप. असं दोनदा झालं. तेव्हा एलीच्या लक्षात आलं की परमेश्वर ह्या बालकाला बोलावत आहे. म्हणून एलीने त्याला शिकवलं की जेव्हा तो परत तुला बोलावील तेव्हा सांग, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर शमूएलाशी बोलला. शमूएलाची निवड केल्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यानंतर शमूएलाद्वारे परमेश्वराने मोठं कार्य इस्रायली लोकांच्या इतिहासामध्ये घडवून आणलेलं आहे. हा संपूर्ण प्रसंग आपल्याला काय सांगतो? 3 महत्त्वाची पात्रे आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहेत. पहिलं पात्र आहे परमेश्वर, दुसरं पात्र आहे एली आणि तिसरं पात्र आहे शमूएल. परमेश्वर सर्वव्यापी सर्वज्ञानी आहे. तो सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व शक्तिमान आहे आणि म्हणूनच त्याला काहीच अशक्य नाही. शमूएलाचा जन्म हाच एक फार मोठा चमत्कार होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती परमेश्वर आता त्याला सांगतो की कशासाठी त्याला निवडण्यात आलेलं आहे. परंतु शमूएलाला अजूनही परमेश्वराची ओळख नव्हती. ते बाळ त्या ठिकाणी समर्पित करण्यात आलेलं होतं, परंतु श्रद्धेमध्ये, अध्यात्मामध्ये अजून त्याला वाढायचं होतं. अशा वेळेला एली नावाचा याजक महत्त्वाची भूमिका बजावतो, मध्यस्थाची भूमिका पार पाडतो. परमेश्वर आणि मनुष्य ह्यांच्यामधील मध्यस्थ म्हणजे याजक असतो, की जे माणसाला समजायला पाहिजे ते परमेश्वराच्या नावाने याजक त्यांना सांगत असतो. माणसाच्या वतीने परमेश्वरासमोर आपल्या विनंत्या सादर करत असतो. अशा प्रकारची मध्यस्थाची जी भूमिका आहे ती आज आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. तशाच प्रकारची भूमिका खुद्द प्रभू येशू ख्रिस्त मानव होऊन ह्या जगामध्ये कशा प्रकारे वठवतो ते आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पेत्र आणि आंद्रिया ह्यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त जातो आणि त्या ठिकाणी पेत्राच्या सासूला बरं करतो. सूर्यास्ताच्या वेळेला अनेक लोकांना तो बरे करतो, परंतु नंतर मात्र तो रानात जाऊन प्रार्थना करतो. अशा प्रकारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे
की प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य हे केवळ सेवा करण्याचं नव्हतं, तर लोकांना परमेश्वराकडे आणण्याचं होतं. परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचं सामर्थ्य लोकांना समजून देण्याचं त्याचं कार्य होतं. आणि म्हणूनच आज आपण चिंतन करूया की मी परमेश्वर आणि इतर माणसं ह्यांच्यामधील दुवा बनलेलो आहे की आडभिंत बनलेलो आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.